नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. शिवशाही न्यूजच्या अन्नदाता या सदरामध्ये आजपर्यंत आपण अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिलेल्या आहेत, परंतु आज आपण या शेतकऱ्यांच्या दुर्दैवाचे दशावतार कसे असतात हे पाहणार आहोत. खरं तर अनेक शेतकरी हे ऊसाच्या कारखान्याच्या सीझनमध्ये आपल्याला शेतीला एक जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर घेतात आणि ऊस तोडणी आणि वाहतुकीचा व्यवसाय करून आपल्या शेतीच्या उत्पन्नामध्ये भर घालण्याचा आणि आपल्या प्रपंचाला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु महाराष्ट्रामध्ये अनेकदा असं होतं की हे ट्रॅक्टर मालक ऊस तोडणीसाठी व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर घेतात आणि टोळी तिथं बोलवतात, पण टोळीचे मुकादम त्यांची फसवणूक करतात. अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय. अशीच एक घटना परांडा तालुक्यातील भांडगाव या ठिकाणी घडलेली आहे. येथील 2-3 शेतकरी असे आहेत की त्यांनी एक टोळी बुक केली होती धारूर तालुक्यातील, आणि त्या मुकादमानं त्यांचे पैसे घेतले, उचल घेतली आणि तो टोळी घेऊन प्रत्यक्षात आलाच नाही. आणि जेव्हा ते टोळीच्या संदर्भात त्यांच्याशी भेटायला गेले तेव्हा त्यांनी उलट या शेतकऱ्यांनाच, या वाहन मालकांनाच दमदाटी करण्याची भाषा केली. टोळी तर दिलीच नाही, त्यांचे पैसेही परत दिले नाहीत आणि उलट या शेतकऱ्यांवरच वेगवेगळे आरोप करून त्यांचे वर हल्लासुद्धा करण्याचा प्रयत्न असं झालेला आहे. आणि ह्या घटनेनं अक्षरशः म्हणजे ते शेतकरी खचून गेलेले आहेत, कारण पहिल्यांदाच त्यांनी ट्रॅक्टर घेऊन व्यवसाय सुरू केला होता आणि पहिल्याच सीझनला त्यांना असा झटका बसला. आपण म्हणतो तसं पहिल्याच घासाला खडा लागला की माणूस खचून जातो आणि त्या व्यवसायात पुढे त्याला प्रगती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नेमकी ही घटना काय घडली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत वाहन मालक शेतकरी सचिन अंधारे आणि महेश राऊत, त्याबरोबरच कारखान्याचे अधिकारी हे देखील आपल्यासोबत आहेत. या नेमक्या घटनांचा क्रम कसा आहे ते आपण जाणून घ्या. नेमकं काय झालं होतं? सुरुवातीला तुम्ही ट्रॅक्टर चालू करायचं, कारखान्याला लावायचं सुरुवात केली. किती साली घटना घडली ही आणि ट्रॅक्टर कधी घेतला होता? 2021 साली. बरं. आणि ट्रॅक्टर पण त्याच वर्षी घेतला होता 2021 साली. बरं. आणि मग ट्रॅक्टर घेतल्यानंतर तुम्ही टोळी करायचा प्रयत्न केला असेल. हां. कोण होता मुकादम तुमचा टोळी करणार? मुकादम राजेश बाबू तिडके, मुक्काम पोस्ट भोगलवाडी, तालुका धारूर, जिल्हा बीड. बरं. हां. मग त्यांच्याशी कसा संपर्क झाला तुमचा? म्हणजे हे पहिलं ते कारखान्यावरती इथं येत होते बैलगाडी सेंटरला. ही गवारे साहेबाच्या थ्रू आमचे त्याचं कॉन्टॅक्ट झालं. मग त्याला आम्ही रोख स्वरूपात आधी 4 लाख रुपये दिले, नंतर कारखान्याचे पेमेंट आल्यानंतर 5 लाख रुपये दिले रोख स्वरूपात, आणि 3 लाख रुपये आम्ही असं बँकेमध्ये त्यांना टाकले. बरं. म्हणजे 5 × 9 आणि 12 लाख रुपये आमचे त्यांना गेले. बरं. हां. 21 साली. 21 साली. हां. मग त्या वर्षी त्या सीझनला टोळी आणायला तुम्ही गेला होता का तिकडे? हो, टोळी आणायला गेलो. तो शेवटपर्यंत आम्हाला येतोच म्हणत होते. शेवटी धारूरमध्ये आहे टोळी आणि 10,000 रुपये डिझेलला टाका म्हणून त्यांना शेवटी फोन पेला त्यांच्या 10,000 रुपये फोन पेला टाकून घेतले. म्हणजे टोळी निघाली असं तुम्हाला सांगितलं? निघाले, टेम्पोमध्ये बसले आणि शेवटच्या क्षणी 10,000 रुपये डिझेलला टाका असं म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना पैसे घेतले आमच्याकडून. बरं. आणि डिझेलला टाका म्हणले त्यानंतर म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तिथे गेलता का इथूनच टाकले होते पैसे? आम्ही फोन पेला टाकले होते पैसे आणि आम्ही स्वतः तिथं गेलो धारूरमध्ये, तर तिथं गाडी नव्हती आणि नंतर त्यानं कॉन्टॅक्ट पण बंद केला. फोन उचलले नाहीत. फोन उचलले नाहीत. हां. बरं. आणि मग आधी आणाय गेलो, एक मिनिट. हां. सुरुवातीला टोळी आणाय गेलो आम्ही. एक 4-5 दिवस आधी टोळी आणाय गेलो, तर ते म्हणले अजून आठवडाभर थांबा, अजून 3 कोयते गावाला बाहेर गेले, ते आले की मी स्वतः घेऊन येतो असं म्हणून आम्हाला त्यांना पाठवलं. रिटर्न पाठवल्यानंतर एक 4-5 दिवसांनी त्यांना फोन केला, सचिन मालक आम्ही निघालो, आम्हाला डिझेलसाठी 10,000 रुपये पाठवा. शेवटचा तेवढा फोन त्यांचा कॉन्टॅक्ट झाला, 10,000 रुपये पाठवलं. 10,000 घेतल्यानंतर त्यांना मोबाईल बंद केला, कॉन्टॅक्ट बंद केला, असा विषय. बरं. आणि मग पैसे परत मागण्यासाठी म्हणजे काय महेशराव तुम्ही प्रयत्न केले का? हो, पैसे मागा आम्ही 2-3 वेळेस गेलो त्यांच्या घरी. त्यांनी काय करायचं, त्यांच्या बायकांना पुढं टाकायचं. घरात ते असताना सध्या म्हणायचा घरात नाही ना, आमच्या उलटा आम्हाला म्हणायचा की आमचा जर मुकदम कुठं गायब झाला तर तुमच्यामुळं गायब झाला, त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी परत गेलेलो नाही. आणि बाहेरून चौकशी करतात त्यांनी म्हणून कुठं पुण्याला गेलंय, कुठं जवळजवळ 3-4 जणांना त्यांनी फसवलंय. बरं. म्हणजे मला एक सांगा, त्यांच्यावर विश्वास बसण्याचं काय कारण होतं? विश्वास बसायचं काय कारण, त्यांनी इथं कारखान्याला 2 वर्ष केलं म्हणणं ह्यांच्या थ्रू.
मग हे आहेत कारखान्याचे कर्मचारी चिटूबाई म्हणून. मग चिटूबाईचं आमचं वर्गमित्र आहेत आम्ही दोघं. मग हे म्हणले एक माणूस गरीब आहे बाबा, चांगला आहे, त्याला बी नवीन मुकदम व्हायचं ते तुला मदत करू शकतोय. मग ह्यांच्या थ्रू आम्ही त्यांची ओळख केली. काय नाही म्हणलं, आपलं इथं भोगलवाडी गाव आहे म्हणला, केज तालुक्यापाशी जवळ, तिथं येऊन तुम्ही कवा बी या, घरी या, तुम्हाला आम्ही मग माझ्यामुळे यांनी 7 कोयती मी 7 कोयती असं 14 कोयते ठरले. 1 लाख रुपयाला कोयतं, त्याला 14 लाख रुपये द्यायचं होतं. जोड्या का सिंगल कोयती? नाही, जोड्या 1 लाख रुपयांनी ठरल्या होत्या, 14 जोड्या द्यायच्या होत्या. मग 14 जोड्या देताना त्यांनी काय केलं, आम्ही त्यांना 12 लाख रुपये दिले. 2 लाख रुपये आल्यानंतर द्यायचे होते. इथं पोचल्यानंतर 2 लाख रुपये बोली होती. 12 लाख दिले. आज निघालो उद्या निघालो म्हणून सांगायचा. परत आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं की बाबा तुमच्या शेजारच्या गावात, सध्या येणे गावात मध्ये टोळी दिली, तुम्ही काय गडबड करू नका. येणे गावची टोळी तुमची टोळी सोबतच पाठवतो, तुम्ही काही या नका. तुमचं आम्हाला काय तिथं कारखान्यापासून सगळे ई टू झेड साहेब लोक गावकरी सगळे ओळखतात. त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्या गावापासून काय 100-150 किलोमीटर आहे असं बोलतो. म्हणून त्यांनी तुमचा विश्वास म्हणजे अत्यंत विश्वास, म्हणजे त्याच्या घरात असं देवदत्त सरळ सगळं म्हणजे पूजा करून सांगायचं. आम्ही काय तसली माळकरी माणसं आहेत, आम्ही कुणाला फसवणार नाही, देवा शपथ सांगतो. ह्याच्या देवाच्या खोलीतच आम्हाला बसवलेलं होतं. रोख कॅश आम्ही त्यांना 9 लाख रुपये दिले. हो. बरं, मला सांगा, जेव्हा पहिल्यांदा टोळी करायचा विषय आला होता त्यावेळी त्याच्याकडे कोयती वगैरे होती का सुरुवातीला? आम्हाला काय त्यांच्याकडे कोयती माहीत नाही, पण काय केलं आम्ही ज्या वेळेस तिथं गेलो, त्यांनी शेजारची कोयती 7-8-9 बोलवली, आम्हाला दाखवली. हे सगळी कोयती तुमची आपलीच आहेत म्हणून. ठीक आहे म्हणलं. मग त्यांची आम्ही आधार कार्ड घेतली, दाखवली, बघितली. मग त्यांना म्हणले ठीक आहे, ओके. मग परत एक निघायच्या टायमिंगला 4-5 महिन्यांनी काय केलं, त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. म्हणली ती जी कोयती आपण ठरवलेली ती, त्या कोयत्यांना 2 लाख रुपये भाव झालाय. मग तुम्ही 2 लाख रुपये देताय का? म्हणजे पहिल्यांदा 1 लाख रुपये कबूल केलं, कबूल ऐनवेळी 2 लाख रुपये देताव का? अहो म्हणलं कसं? मग ठीक आहे म्हणलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमचा मुकदम झालं, तुम्हाला काय काळजी करू नका. ह्यांना देऊ सोडून आपण ह्यांना देऊ सोडून दुसरे आणतो. ठीक आहे म्हणलं, तुम्ही मुकदम काही करा. निघायच्या टायमिंगला तुम्ही कुठनं कोयती आणणार. मग त्यांनी आम्हाला इकडे ये, त्या पात्रूडमध्ये ये, माजलगावमध्ये ये, आम्ही फिरलो इकडे पसारा भरतोय. आम्हाला त्यांनी काय गाठ घेऊन दिली नाही. आणि दुसऱ्याच्या टेम्पोचा व्हिडिओ काढून पाठवला, ही टेम्पो निघालाय म्हणून. जायच्या टायमिंगला हे बघा तुमच्याकडे टेम्पो निघालाय म्हणून व्हिडिओ पाठवला आणि ही केलं. 10,000 रुपये डिझेलला मागून घेतलं. आता हा तुमचा व्यवहार म्हणजे सीझन चालू व्हायच्या आधी काही दिवस झाला असेल, त्यानंतर मग तुमचे त्यांचे संपर्क म्हणजे तुम्ही त्यांच्या गावाला जाणं, त्यांनी तुमच्याकडे येणं, असं काही झालं का? आम्हीच त्यांच्याकडे पैसे घेऊन जात होतो असं, आणि कॉन्टॅक्ट होत होता. टप्प्यामध्ये 2-3 टप्प्यात पैसे दिले आम्ही. हां. मग तिथे गेल्यानंतर त्यांचं वागणूक कशी होती? त्यावेळेस एकदम चांगलं होतं. ते घरी गेल्यानंतर व्यवस्थित जेवण हे ते बोलणं, एकदम गोडीत बोलणं होतं ते. म्हणजे पैसे घेऊस तर गोड बोलला तो. आणि पैसे घेतल्यानंतर सीझन चालू व्हायच्या वेळेस सीझनला तुम्हाला दम निघत नाही का? तुम्हाला का आम्ही ह्याच्यापेक्षा मालक भारी बघितले ती, तुम्ही इथं आल्यावर हे करायला लागला, जरा थांबा, तुमच्यासारखं येऊ, म्हणजे जरा थोडी उदगुडची भाषा वापरायला लागला. घरी काय येऊन देणं, बाहेरच्या बाहेर स्टँडवर चला काय शेवट. मग पुन्हा 2 दिवसांनी तर काय त्यांनी बेपत्ताच झाला. हुडकला म्हणजे फोन बी बंद आणि सगळंच बंद. मग मला एक सांगा, आता ह्या जेव्हा पैसे दिले आणि तो येत नाही असं निदर्शनास आलं, त्यानंतर तुम्ही काही प्रयत्न त्यांना आणण्यासाठी काय प्रयत्न केला की हुडकलं की आम्ही भरपूर ठिकाणी हुडकलं त्याला. आता त्यांच्या गावाला सांगायचं इकडे गेलाय, औरंगाबादला गेलाय, तिकडे गेला. आम्ही अक्षरशः प्रत्येक फिरून कंटाळून गेलो. आणि मग आपली फसवणूक झाली हे तुमच्या साधारण कधी लक्षात आलं? आता 3 तारखेला कारखाना चालू झाला ना. 3 तारखेला कारखाना चालू झाला. चालू झाल्यापासून सध्या ते येईना, आज येतो उद्या येतो. बरं आम्ही तिकडे यायला लागलो की नको म्हणायचं. बरं आम्ही तिकडे जाऊन बसलो होतो, तरी त्याचा काय तिथं पत्त्या नव्हता, पण तिथे खोटं बोलत होता. मग परत तिथं केज पोलीस स्टेशनला सध्या आम्ही गेलो. केज पोलीस स्टेशनला गेल्यावर म्हणले हे मुकदमाचं आमच्याकडे काय लपडं नाही, ते तुमचं तुम्ही बाहेरच बघा. हो. पोलिसांनी पण काही दखल घेतली नाही. मग इकडे आल्यानंतर, आपल्या भागात आल्यानंतर इथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही फसवणूक 420 मध्ये काही कंप्लेंट केली का? नाही, कंप्लेंट नाही. इकडे नाही केली, तिकडेच केली केजमध्ये. बरं आता मला हे म्हणजे काय, अशा महाराष्ट्रात अनेक घटना घडलेल्या आहेत. आणि आता बीड तर आपण बघतोय खूप प्रसिद्ध झाला आहे ह्या सगळ्या माफियासाठी. जसे तिथं वाळू माफिया आहेत, राखेचे माफिया आहेत, त्याबरोबरच हे आता ऊसतोड कामगार हे सुद्धा माफियासारखेच तिथं वागायला लागले. हे अगोदर आपल्याला माहित नव्हतं नाही माफी आहेत का कोण आहेत ते. आता हे उघडपीस झाल्यामुळेच माफिया म्हणून माहीत झाले ना हे डोन. मग त्याच्यामुळेच अगोदर सध्या तिथं गेलो की काय म्हणायचे, तुम्हाला माहित नाही आमच्या मागं कुणाचा हात आहे ते, तुम्ही काही करू शकत ना. त्यामुळे हे लोक दखल घेत नाही. ते तुमच्याकडे कुठं महामंडळाचं हे आहे का, तुमच्याकडे परवाना आहे का मुकदम केलेला, हे असं पोलिस किंवा तिथली लोक म्हणायचे आम्हाला. त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नव्हतो ना, त्यामुळे गप्प बसलो आम्ही.
इतक्या दिवस सैन करून. आणि ते लोक म्हणायची नोटरी केलेली नाही काय नाही, तुम्ही चेक त्याचं चेकच देऊ. परत दुसरा मुकदमला आम्ही नोटरी केली, तो पण सध्या आला नाही. तो आहे वाशिम तालुक्यातला बाळू राठोड म्हणून. दुसऱ्या मुकदमने सध्या 9 लाखाला फसवलाय आम्हाला. अरे बापरे, पहिले 12 लाख रुपये, पहिले 12 लाख आणि हे परत 9 लाख. अरे बा. मग आता मला सांगा, ते जेव्हा म्हणजे तुम्ही पैसे दिले होते त्याचे पुरावा म्हणून काय त्यांच्याकडून नोटरी म्हणा नोटरी आहे किंवा त्यांची. चेक म्हणा काय असं घेतलंय का हो त्यांच्याकडून? घेतलं की नोटरी घेतले, चेक घेतले. पहिल्यांदा सुधरून गेलो, पहिलं काय घेतलं नव्हतं आणि चेक घेतलं होतं, नोटरी केलेलं नव्हती, त्यामुळे दुसऱ्याला सुधरून गेलो, पण दुसऱ्याने पण तेच केलं. नाही नाही, पहिल्या जो मुकदम होता हा. तो तिडके हा, हा. पहिला मुकदमा नोटरी नाही, नोटरी नाही, नोटरी करा म्हणून आपण बोललो ना त्याला, तर तो म्हणत होता एवढा विश्वास नाही का दादा, आपण गळ्यात गळे टाकलेत. मग त्या हिशोबाने तो आम्हाला नोटरी काय करून देत नव्हता, गोड बोलून असं रिटर्न साहेब पाठवत आहेत होता. म्हणायचं साहेब आहेत, साहेबावर विश्वास नाही का. मग त्या आम्ही तरी त्यांना चेक दिले. हा, शेवटी आम्ही त्याला असं म्हणलो चेक दे तुझ्या शिकवण्यासाठी, आमच्यासाठी. मग आम्हाला फक्त त्यानं कोरे चेक दिले. आता आणि 3 ते- वर्ष झालेत, हा. तुम्ही चेक काय टाकले होते का चेक बँकेत? एक वेळेस टाकला होता मी 5 लाखाचा, ते चेक रिटर्न आला, त्यानं बाउन्स केला. हा, बाउन्स म्हणजे अकाउंटवर पैसे हा. नसल्यावर बाउन्सच होणार ते. हो. बरं. आता फक्त एक प्रश्न असा पडतो की आता ही घटना आहे 2.5-3 वर्षापूर्वीची. मग तुम्ही ह्या घटना आज मीडियासमोर सांगताय, त्याचं काय कारण आहे मग? मीडियासमोर कारण काय, जरा आता थोडं मीडियामुळे उचलून धरायला लागले, आणि बीड भागात काय लोकेशन हे लोकांना कळायला लागलं, कशाचं दहशतवाद आहे. त्यामुळे आम्हाला जरा थोडं उत्साह आला सांगण्यासाठी, म्हणून तो आम्ही मीडिया पुढे सांगण्यात इतके दिवस त्याच्यामुळे सांगितलेलं नव्हतं. बरं, इतके दिवस लोक काय म्हणायचे, ते पण काय म्हणायचं देत्याल भेटत्याल. आम्हाला त्याला कमीत कमी 1-1.5 वर्ष आम्ही त्याला शोधत होतो. अच्छा. त्यांनी काय आम्हाला भेटवून दिलेलं आणि नाही. त्यांनी भीती पण घालत भीती होते, पण दहशत घालेली, पण घालत हो होते. दहशत पण घालत होती. हां. तिथं आलं की या तुम्हाला सांगतो कसं काय, त्यामुळे आम्ही जरा थोडं लांबनच त्याच्याकडे बघत होतो. हां, हां. असा विषय. बरं. आता ह्याच्यावर पुढे काय पर्याय करणार, म्हणजे तुम्ही पुढं काय करणार आहे? आता हे असे 2 वेळा तुमची फसवणूक झालेली आहे खरं तर टोळीकडनं. मग आता पुढे फसवणूक होऊ नये तुमची म्हणा किंवा इतर शेतकऱ्यांची म्हणा, ह्याच्यासाठी काय करावं वाटतंय तुम्हाला? नाही, याच्यासाठी सरकारनेच त्याच्याकडे बघितलेलं पाहिजे. कारण सरकारशिवाय हे करणार नाही. कारण ह्यांचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड एकाच ठिकाणी लिंक झालं पाहिजे, अनेक कारखान्यासंग लिंक जाणार नाही. बरेच शेतकरी इतके असंच की हे आधार कार्ड दाखवून 4-4 कारखान्यावर कामाला जाणार आहे. यांचं आधार कार्ड लिंक करावं लागतं. हे सरकारने पूर्ण दखल घ्यायला पाहिजे. जे मुकदम आहे त्यांना पूर्ण वर्ण सरकारनेच अधिकार दिलेला पाहिजे यांच्याकडे. आणि ह्यांना देऊन परत दुसरीकडून कमीत कमी आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे, ही शेतकऱ्यांनी दखल घेतली पाहिजे. आणि तिथल्या डिपार्टमेंटनं सध्या सहकार्य केलं पाहिजे. कारण आमच्यासारखे अनेक जाऊन तिथं मरून येतात, कारण हे करतात, धमकी देतात, मार खात्यात, काही करतात. पैशासाठी माणूस अर्ध्या रातचं जाते आणि तिथं गेल्यावर ते लोक दाब देतात. दाब दिल्यामुळे महागारी बार, जर इकडं गेलं तर इकडं लोकांचं सावकारचं पैसे असतात, हे पैसे मागतात, तिकडे गेलं की त्यांनी दाब देतात. आम्ही करायचं काय? ह्यावेळेस सरकारने सध्या लक्ष दिलं पाहिजे आमच्या. आपण जेव्हा या शेतकऱ्यांशी बोलत होतो तेव्हा अक्षरशः या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. कारण आज 3-4 वर्ष झाले ट्रॅक्टर घेऊन हे बसले, ट्रॅक्टरसाठी घातलेला खर्च, त्यानंतर टोळीला दिलेला खर्च, त्यामुळं अक्षरशः दयनीय अवस्था झाली. त्यांची काय अवस्था आहे ती त्यांच्याच तोंडून ऐकूया. सर, आमची एवढी तर बेकट परिस्थिती झाली, कारण आम्ही नवीन ट्रॅक्टर घेतला होता, नवीन गाड्या घेतल्या होत्या, ती सगळ्या ट्रॅक्टरने शोरूमवाल्याने ओढून नेल्या. परत माझ्याकडे 4 चाकी गाडी होती, ती पण सध्या ऐकली आम्ही त्या टोळीच्या पायात. एवढी बिकट परिस्थिती झाली. हे लोक आज देतो उद्या देतो करून दाब देते ती इतकी, म्हणजे एवढं अन्याय, म्हणजे पोलिस तर अजिबात दखल देत नाही. तुमचं धन्यवाद करतो की कारण तुम्ही आमच्या पतोवर पोचलाव तरी, कारण आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशन पाशी जातो आमच्या पोलीस स्टेशन अजिबात ऐकून घेत नाही. तुम्ही तिकडे केस करा, तुम्ही तिकडे केस करा, तुम्ही तिकडे बघा, तुम्ही कुणाला विचारून गेलतो, असं उलट आम्हालाच प्रश्न विचारतात. अशी एवढी म्हणजे बिकट परिस्थिती आहे. खरं तर पोलिसांनी देखील यामध्ये जेवढी शक्य आहे तेवढी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. कारण शेवटी कायद्याचा धाक हा कुणाला तर असला पाहिजे, आणि कायद्याचा धाक आपण तर लावू शकत नाही, ते आपण कायदा हातात घेऊ शकत नाही. त्यामुळं कायद्याचं रक्षण करणाऱ्या लोकांनी खरं तर ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना जेवढं शक्य आहे तेवढं सहकार्य केलं पाहिजे. कारण शेतकरी हा नेहमीच आसमानी संकट असतील किंवा सुलतानी संकट असतील यामुळं तो मेटाकुटीला आलेला असतो आधीच, आणि त्यातमधून पुन्हा शेतकरी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतात. म्हणजे ट्रॅक्टरच्या कर्जाची रक्कम असेल, टोळीला दिलेली रक्कम असेल, आणि त्यानंतर कर्जाच्या हप्ते तटल्यामुळं ट्रॅक्टर जर समजा कंपनीनं फायनान्सनं ओढून न्याला तर ते नुकसान, म्हणजे 3 ते 4 बाजूनं शेतकऱ्याचं हे नुकसान होतं. आणि त्यामुळे ह्या नुकसानीमुळं अनेक शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ज्या ह्या ऊसतोड करणाऱ्या कामगारांकडून फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. खरं तर गेल्या 2 वर्षांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना असंच फसवलं गेलं होतं, आणि
ती बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात, वाहन मालकांचे फोन येतात की अशा पद्धतीनं आमची देखील फसवणूक झालेली आहे. विशेषतः सोलापूर आणि हा जो मराठवाड्याचा अलीकडचा भाग आहे हा खरं तर ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. इकडे साखर कारखान्यांची पण संख्या भरपूर आहे, त्यामुळेच ऊस बागायतदारांची पण संख्या भरपूर आहे, त्यामुळेच वाहन मालकांची पण संख्या भरपूर आहे. परंतु टोळीच्या या अशा फसवणुकीमुळं अनेक वाहन मालक आज अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. काही वाहन मालकांनी तर स्वतःहून आत्महत्या केलेल्या आहेत, तर काही वाहन मालकांना टोळीच्या लोकांनी मारहाण करून त्यांना अगदी खून करण्यापर्यंतच्या सुद्धा घटना आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहिलेल्या आहेत. खरं तर साखर आयुक्त असतील किंवा कृषी मंत्री असतील किंवा सहकार मंत्री असतील यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे. आणि बीड जिल्हा जो आज कुप्रसिद्ध झालेला आहे वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमुळं, तो बीड जिल्ह्यामधीलच ह्या घटना आहेत आणि टोळ्यासुद्धा त्या भागातूनच आपल्या भागात येत असतात, कोल्हापूर भागात येत असतात. त्यामुळं या सर्व जर ऊसतोड कामगारांची जर कुठे नोंदणी सरकार दरबारी नोंदणी झाली तर हे खरं तर कारखान्यांसाठी, वाहन मालकांसाठी आणि त्या टोळीत काम करणाऱ्या कामगारांसाठी सुद्धा हे फार महत्त्वाचं असणार आहे. कारण काय होतं की एक म्हणजे ही घटनाक्रम कसा आहे तर एखादा मुकदम काय करतो की एखाद्या वाहन मालकाकडून उचल घेतो, त्या वाहन मालकाला टोळी देण्याचं आश्वासन देतो आणि त्यांना अंधारात ठेवून दुसऱ्या पण वाहन मालकांकडून, अनेक वाहन मालकांकडून तो उचल घेत असतो. आणि ही उचलसुद्धा मोठ्या रकमा असतात, म्हणजे 5 ते 15 लाखापर्यंतच्या रकमा असतात आणि अशा 3-3, 4-4 लोकांकडून ते रकमा घेतात आणि प्रत्यक्षात टोळी घेऊन तिसऱ्याच कुठेकडे तर दुसरीकडे निघून जातात. हा तर त्या फसवणुकीतला घटनाक्रम आहे. आणि जेव्हा वाहन मालक त्यांच्या भागात जातात आणि आम्हाला पैशाची किंवा टोळीची विचारणा करतात, तेव्हा तिथल्या स्थानिक जे कोण गुंड असतील त्यांच्या मध्यस्थीतून ह्या टोळी मालकांना दमदाटी पण करतात, दहशत निर्माण करतात. प्रसंगी घरातल्या महिलांना समोर करून विनयभंगाचे केस दाखल करण्याची सुद्धा भीती दाखवली जाते आणि त्यामुळं नाईलाजानं हे जे वाहन मालक असतात ते तिथून माघारी येतात आणि अशा पद्धतीनं फसवणूक होते. सरकारनं या सर्व ऊसतोड कामगारांचे, खरं तर आपल्या भागामध्ये आलेले हे ऊसतोड कामगार हे गरीब म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, अतिशय कष्ट करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहतो आणि तसे आहेत. पण त्यातील काही थोड्याफार प्रमाणात हे फसवणूक करणारे असतील तर त्यांच्यावर चाप बसण्यासाठी सरकारनं आता या सगळ्यांची कुठेतरी नोंदणी करणं, प्रत्येकाचे रजिस्ट्रेशन करणं आणि कुठली टोळी कुठल्या कारखान्यावर काम करते, कुठल्या वाहन मालकाकडे काम करते ह्याचं सगळ्याचं दप्तर ठेवणं आता गरजेचं झालं आहे. अन्यथा अशा प्रकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल. शेतकऱ्याला सहकारातून समृद्धीकडे नेण्याचा मार्ग म्हणून कारखान्याकडे आपण बघतो, ते कारखान्यावर सुद्धा उद्या संकट येण्याची शक्यता यामधून निर्माण होत आहे. असेच काही आणखी पण वाहन मालक असतील जे टोळीकडून फसवले गेले असतील, त्यांनी देखील आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांचीसुद्धा जी काही कथा आहे आणि व्यथा आहे ती समाजासमोर आणूया आणि या चळवळीमध्ये एक ना एक दिवस ह्या सगळ्याला यश मिळेल आणि वाहन मालकांची, शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचं थांबेल अशी आपण अपेक्षा करूया. शेतकऱ्याच्या दुर्दैवाचे दशावतार हे अशा पद्धतीनं आपण पाहतो आहोत. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत अशी आपण अपेक्षा करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीरसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.